2024 वर्षातील सर्वात पहिली अमावस्या ही 10 जानेवारी 2024 रोजी बुधवारी रात्री 8:11 सुरू होईल. ती 11 जानेवारी 2024 रोजी गुरुवारी सायंकाळी 5:27 असणार आहे. आणि याच दिवशी आपण आपल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापनसुद्धा करणार आहोत. त्यामुळे या दिवसाची सुरुवात आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडून सकाळी करायची आहे. कारण आपल्या दरवाजावर निगेटिव्हिटी, नकारात्मकता ही रात्रभर येऊन थांबलेली असते आणि त्यामुळे आपला दरवाजा जेव्हा आपण पाणी शिंपडून स्वच्छ करतो त्यावेळी या सर्व निगेटिव्हिटी किंवा या ज्या वाईट गोष्टी आहेत, दुष्ट नजर जे असते ती सुद्धा यामुळे निघून जाते. आपल्या दारावर आपल्याला सुबक अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि आपला दरवाजा सुशोभित करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हाताने रांगोळी काढणं शक्य नसेल तर तुम्ही साच्याने रांगोळी का होईना अवश्य या दिवशी काढली पाहिजे. यानंतर आपल्या दारात एक तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे. या दिव्याने सुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची पूजा करून घ्यायची आहे. तुपाचा दिवा जर तुम्ही लावणार असाल तर तो तुम्हाला डाव्या बाजूला लावायचा आहे आणि जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर तो तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावायचा आहे. त्यामुळे आपल्या दरवाजाची शोभा तर वाढतेच, याशिवाय एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि जिथे सकारात्मकता असते तिथे लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते. जिथे नकारात्मकता असते तिथे देवी अलक्ष्मी वास्तव्याला येते. त्यामुळे आपल्या घराचा उंबरठा जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपला उंबरासुद्धा स्वच्छ करायचा आहे. या दिवशी हळदीचं लेपनसुद्धा तुम्ही तुमच्या मुख्य उंबरठ्यावर करू शकता. या उंबऱ्याला प्रार्थना करून घ्यायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. ह्यामार्फत माझ्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ दे, आलेली लक्ष्मी टिकून राहू दे, घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे. यानंतर या अमावस्येच्या दिवशी आपण ज्या पाण्याने घरातली फरशी पुसणार आहोत या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि खडे मीठ जे समुद्री मीठ असतं हे घालून आपल्याला लादीसुद्धा स्वच्छ करून घ्यायची आहे. फरशी पुसत असताना जेव्हा आपण मीठ घालतो तेव्हा ते रोगजंतुनाशक म्हणून सुद्धा काम करतं. याशिवाय घरातली नकारात्मक ऊर्जासुद्धा नष्ट करत असतं. याशिवाय या दिवशी आपल्याला एक दिवा आपल्या तुळशीजवळ, एक दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि एक दिवा आपल्या देवघरात लावायचा आहे. अशा पद्धतीने दीप प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. सकारात्मकता घेऊन जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करता किंवा एखाद्या चांगल्या तिथीची सुरुवात करता तेव्हा तुमचा संपूर्ण दिवस अगदी आनंदी आणि तुमच्या मनासारखा जातो. त्यामुळे या साध्या आणि सोप्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा आपसुकच तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्याचं तुम्हाला नक्की जाणवेल. यानंतर तुमची मुलं जर जास्त हट्टीपणा करत असतील किंवा चिडचिड करत असतील, तुमचं कोणतीच गोष्ट ऐकत नसतील तर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक थोडासा किंवा छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि तो तुमच्या मुलांवरून 3 वेळा उतरवून मग अशा ठिकाणी टाकायचा आहे ज्या ठिकाणी कोणीही येणार जाणार नाही किंवा कोणाचेही पाय त्याला लागणार नाहीत. किंवा जर अमावस्येच्या दिवशी तुमच्या पतीची किंवा तुमच्या घरात असलेल्या पुरुष मंडळींची जास्त चिडचिड होते किंवा ते जास्त त्रागा करतात तर त्यांच्यावरून सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. घरातल्या करत्या पुरुषांच्या डोक्यावरून तुम्हाला 3 वेळा तुरटीचा खडा उतरवून घ्यायचा आहे आणि मग तो तुम्ही तुमच्या घराच्या टेरेसवर किंवा छतावर किंवा तुम्ही बैठ्या घरात राहत असाल तर पत्र्यावर टाकलात तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही 4 रस्त्यात जिथे मिळतात अशा ठिकाणी टाकून द्यायचा आहे. मात्र हा खडा कोणाच्याही पायाखाली येणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला नक्की घ्यायची आहे. अमावस्या असो किंवा पौर्णिमा यांची नेहमी उदय तिथी पाहिली जाते आणि म्हणूनच अमावस्या जरी 10 तारखेला रात्री सुरू होत असली तरी त्याची उदय तिथी ही 11 तारखेला येते आणि म्हणूनच आपण जे काही उपाय करणार आहोत हे 11 जानेवारी 2024 रोजीच आपल्याला करायचे आहेत. यानंतर एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे तुम्हाला एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ अखंड असावेत. यानंतर याच्यावर तुम्ही कापराची एक वडी ठेवून घ्यायची आहे. कापूर साधा असेल तरी चालेल आणि भीमसेनी असेल तर अतिउत्तम राहील. आणि यानंतर हा कापूर तुम्हाला पेटवून घ्यायचा आहे आणि हा प्रज्वलित केलेला कापूर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा जर तिथे जागा नसेल तर तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जरी ठेवून दिलात तरीसुद्धा चालेल.
या उपायाचा तुम्हाला शिवमहापुराणामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आढळून येईल. शिवमहापुराणामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे, जेव्हा तुमच्या घरामध्ये अतिरिक्त प्रमाणात निगेटिव्हिटी तुम्हाला जाणवते किंवा घरामध्ये शांती नांदत नाही, सतत अशांतता असते, नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असतात, अशा वेळी हा साधा आणि सोपा आणि कोणीही सहज करू शकेल असा उपाय नक्की करून बघितला पाहिजे. त्यामुळे हा अगदी साधा असा उपाय तुम्ही नक्की करा. हा कापूर प्रज्वलित होईपर्यंत तुम्हाला तुमचा मुख्य प्रवेशद्वार उघडच ठेवायचा आहे, दरवाजा बंद करायचा नाही. जेव्हा तुम्ही हा उपाय करून बघाल तेव्हा तुम्हाला आपसुकच जाणवणार आहे की तुमच्या घरामध्ये होणारी भांडणे, तंटे यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. घरामध्ये शांती नांदू लागलेली आहे आणि अचानकच घरामध्ये खूप सकारात्मकता आल्याचं तुम्हाला स्वतःहून जाणवेल. त्यामुळे घरामध्ये जर वास्तुदोष असतील, नजर दोष असेल, कोणत्याही प्रकारचे दोष असतील तर हा उपाय नक्की करा. यानंतर तांदूळ थोडेसे थंड होऊ द्या आणि हे थंड झालेले तांदूळ तुम्हाला पुन्हा तुमच्या तांदळाच्या डब्यात भरायचे नाहीत, तर यातले तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत. जर तुमच्याकडे चिमण्या येत असतील किंवा कबुतरं येत असतील अशा ठिकाणी ते तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत, जेणेकरून बाहेरचे पक्षी या तांदूळ खाऊन तुम्हाला तुमच्या घरातील दोष दूर होणार आहेत. यानंतर खडे मिठाचा सुद्धा सोपा आणि साधा उपाय तुम्ही करू शकता. एका काचेच्या बाउलमध्ये किंवा स्टीलच्या बाउलमध्ये तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 5, 7 किंवा 9 अशा पद्धतीने लवंगा घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तुटलेल्या लवंगा अजिबात वापरायच्या नाहीत, तर अखंड लवंगा तुम्हाला यामध्ये घालायच्या आहेत. फक्त लक्षात ठेवा, लवंगांची संख्या ही विषम प्रमाणात असावी. तुम्ही 3 लवंगा घेतल्यात तरीसुद्धा चालेल किंवा 5 किंवा 7 किंवा 9 लवंगा तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे या लवंगा घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला किंवा उत्तरेला ठेवायच्या आहेत. यामुळे तुमच्या घरातील संपूर्णपणे निगेटिव्हिटी दूर होऊन घरातील सर्व प्रकारचे दोष दूर व्हायला मदत होते. याशिवाय आपल्या घरात शांती नांदायला मदत होते. याशिवाय तुम्ही या दिवशी उद्यापन करत असाल तर शास्त्रशुद्ध आणि सुंदर पद्धतीने आपण आपल्या महालक्ष्मीच्या व्रताची सांगता करायची आहे. या दिवशी घरामध्ये सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलवून त्यांचा मानपान करायचा आहे आणि आपण केलेल्या व्रताची सांगता करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही साध्या आणि सोपे उपाय जर अमावास्येला केले तर तुमच्या घरामध्ये असणारे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. घरामध्ये मुलाबाळांचं लक्ष अभ्यासामध्ये आपसुकच लागायला लागतं, त्यांची चिडचिड आणि हट्टीपणा कमी होतो. याशिवाय घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदू लागते. तर मग मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.